तुमचा निर्धार चांगला आहे। तुम्ही विकासाच्या कामाने तुम्हाला नक्कीच झपाटलेलं पाहायला मिळतंय। मात्र तुम्ही काही आत्ता दिवसांपूर्वी थोड्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहात, काय सांगाल? नमस्कार, मी राणी कासलीवाला। आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर। स्वच्छ शहर अहिल्यानगर, सुंदर शहर अहिल्यानगर असं अभियान सध्या आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलं जाते। आपण पाहतोय की आमदार संग्राम जगताप यांना स्वच्छता अभियानाने झपाटलेलं पाहायला मिळते। सध्या ते भल्या पहाटेच अहिल्यानगर शहराच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत। आता आपल्या बरोबर आमदार संग्राम जगताप आहेत। सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत। गेली अनेक दिवसांपासून आपण अहिल्यानगर शहरात स्वच्छता अभियान राबवत आहेत। आज आपण आनंदधाम या परिसरात स्वच्छता अभियान राबवत आहेत, काय सांगाल? नाही, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो की महानगरपालिकेने अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला। आता बऱ्याच गाड्या दाखल झाल्या कचरा संकलनाकरता, आणि अजूनही नागरिकांमध्ये जागरूकता आपल्याला पाहायला मिळते। तर आपल्या शेजारी पाजारी प्रत्येकाने जागरूकता निर्माण करावी। तो कचरा टाकू नये, छोटा एखादा कागद जरी असेल तर तो आपण कचरा कुंडी टाकावा, जेणेकरून आपल्या घरामध्ये आपण जर कचरा कुंडी टाकला तर तो सकाळी जेव्हा घंटागाडी येते तर त्यात आपण टाकावा। आणि कोल्ह्यांमधून कचरा कुंडी अशी मुक्त झालेली आहे, तर तशा प्रकारे आपल्याला कुठेतरी काम करणं आवश्यक आहे। कारण आपल्याला भारतातलं सर्वात सुंदर शहर म्हणजे कचरा नसलेलं शहर हे इंदोर आहे, आणि इंदोरच्या सरकारचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। त्यामुळे प्रत्येकाने त्यामध्ये पुढाकार घ्यावा। आणि आपण जर सगळ्यांना जर ही मोहीम यशस्वी राबवायची असेल, इंदोर सारखं करायचं असेल, तर आज जे काही डीप क्लिनिंग आपण पाहतोय, तर या डीप क्लिनिंगमध्ये आपण प्रत्येकाने आपल्या फक्त घराच्या भिंतीच्या बाहेर जरी क्लिनिंग केली, आणि जिथं आपला व्यवसाय असेल, जिथं आपला काही नोकरीला असेल, उद्योग असेल, तिथं आपण जर ते अभियान राबवलं प्रत्येकाने स्वतः थोडा एक अर्धा तास वेळ देऊन, तर मला वाटतं एशिया परिसर स्वच्छ होईल, डीप क्लिनिंग होऊन जाईल। त्यामुळे आपण प्रत्येकाने एवढा पुढाकार घ्यावा, एक विनंती करतो। आणि आपलं अहिल्यानगर, आपलं घर स्वच्छ, आपलं शहर स्वच्छ या अभियानामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी व्हावं। आज मोबाईल असोसिएशन देखील या अभियानात सहभागी झालेलं आहे, आणि आज आपण आनंदधाम या भागात स्वच्छता अभियान राबवतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जैन समाज आहे। या अभियानात जैन समाज उतरलाय का? निश्चित आपण पाहतो की परवा दिवशी देखील बंगाल चौकी परिसरातून दवा बाजार म्हणजे जुन्या महानगरपालिकेपर्यंत या अभियानामध्ये मेडिकल असोसिएशन म्हणजे केमिस्ट असोसिएशन ही उतरली होती। आणि आज देखील आपण पाहतो की मोबाईल असोसिएशन आज आता यांनी पुढाकार घेतला। अशा वेगवेगळ्या संघटना घेत आहेत। पण हे अभियान हे संपूर्ण अहिल्यानगर वासियांचं आहे। वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, वेगवेगळ्या फोरमवर काम करणारे लोक असतील, या सर्वांनाच आम्ही विनंती करतो की आपण प्रत्येकाने सहभागी व्हावं। आणि आज मोबाईल रिटेलर असोसिएशन जे आहे ते सकाळी 6:30 वाजता या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो की अशाच प्रकारे प्रत्येकाने या ठिकाणी या अभियानामध्ये यावं। सगळ्याच असोसिएशन, सगळ्या वेगळ्या सामाजिक संघटना असतील, समाजाच्या संघटना असतील, प्रत्येकाने याच्यामध्ये यावं की ज्यानं या अभियानामध्ये कुठेतरी पुढाकार होईल, हातभार लावता येईल। बरं, आता मोठ्या प्रमाणात आपण विकासाची कामे हाती घेतली आहेत। अनेक जण म्हणतात की आमदार संग्राम जगताप यांना आता विकासाने झपाटले। रस्त्याची कामं देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे। मात्र नागरिकांचं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा नवीन रस्त्यांचे कामं चालू करतायत, मात्र काही अधुरी कामं आहेत ती तशीच पडलेली आहे। उदाहरणार्थ गांधी मैदानातील रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणात अधुरं आहे, त्यामुळे नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते। काही वेगळ्या अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करून ते काम केलं जाणार आहे। ते कुठलाही रस्ता अधुरा राहणार नाही, अपूर्ण राहणार नाही, सगळे कामं पूर्ण होणार आहे। पूर्वी काहीच होत नव्हतं, आता कुठेतरी चांगलं होतं, थोडा कधी मागा। कारण की आपण पाहतो खाली जमिनीच्या खाली शहरामध्ये शहरी भाग म्हटलं तर फार 70 वर्षापूर्वीच्या पाण्याच्या लाईन आहेत, जुन्या ड्रेनेज लाईन आहेत, त्या काढणं, नवीन दुरुस्ती करणं, त्याला जॉईंट करणं हे फार वेगळं जिकरीचं काम असतं। तर ग्रामीण भागात काही नसतं। आता मोबाईलचे केबल असतात, MSCBचे सगळं असतं, त्यामुळे सगळ्या अडचणीला सामना करावा लागतो। ते करू, आणि ते करू, कुठल्या अडचणी येणार नाही। तुमचा निर्धार चांगला आहे। तुम्ही विकासाच्या कामाने तुम्हाला नक्कीच झपाटलेलं पाहायला मिळतंय। मात्र तुम्ही काही आत्ता दिवसांपूर्वी थोड्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहात, काय सांगाल? वादविद शहरामध्ये कुठलाही वाद होत नाही। तर हे होते आमदार संग्राम जगताप, ज्यांनी सध्या थोडी चुप्पी साधलेली पाहायला मिळते, आणि त्यांचं म्हणणं आहे की अहिल्यानगर शहरात वाद कुठेही पाहायला मिळत नाही।